दुःख निवारिता नारायण नरगे वांसार उद्वेग जडून दीपांग दिवरा. प्रस्तुत सेवेकराचा निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज भक्ताला भय चिंता नाही, त्याचं कारण देव त्यांचं दुःख निवारण करणार आहे असं पहिल्या कडव्यात म्हटलं. एवढंच नाही तर संसाराची काळजी करण्याचं काम नाही का, देव त्यांना संसारातलं दैन्य दारिद्र्य ठेवत नाही. महाराजांना हे दुसऱ्याकडे सांगितलेलं आहे. प्रपंचामध्ये प्रपंच करत असताना कशाही पद्धतीचा प्रसंग आला तरी त्याच्यामध्ये धीर धरला पाहिजे का, तर देव जवळच आहे असं तिसऱ्याकडे म्हटलं. आणि जवळ असणारा जो काय देव आहे त्यानं संपूर्ण जग व्यापून टाकलं असं शेवटच्या कडे सांगितलेलं आहे. तुका म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापीने जगतिने के नलगे वाहने संसार उद्वेग जडोनी दीपांग दिवरा. अवघड बोलण्यापूर्वी आज क्षेत्र सातोणा या पुण्यभूमीमध्ये, या पुण्यनगरीमध्ये गेल्या 99 वर्षापासून अव्याहत हा कार्यक्रम चालू आहे. विठाला विठाला. एक वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 नाही, 15 नाही, 20 नाही, 25 नाही, 50 नाही, 75 नाही, 99 वर्षे होऊन गेलेले आहेत. आणि हे 100वे वर्ष म्हणजे ज्याला शतपूर्ती असं म्हटलं आहे. आणि त्या शतपूर्ती निमित्तानं हा आजचा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमाचे आपण सर्व साक्षी आहे. विठाला आता पुन्हा 100 वर्ष राहत असं काही राहणं होईल. तुम्ही आम्ही सगळे साक्षी. तुमचं आमचं फार मोठं असं पुण्य आहे की महाराजाच्या शतपूर्ती पुण्यतिथीचा सोहळा आपल्या डोळ्यानं आपल्याला पाहायला मिळतो. विठाला आम्हाला जवळजवळ 30-40 वर्ष झाली असते. 30-40 वर्ष तर नक्की झाले असते आणि 10 वर्ष राहिले समजा. सुवर्ण महोत्सव करता आणि ते मला वाटतं होते. विठाला विठाला. अशी महाराजाचं आपण म्हणायला काय हरकत. असो, आपला विषय एवढा चाललेला आहे. ज्यांची ही पुण्यतिथी आहे त्यांचं नाव बालानंद स्वामी आहे. आता आपण जर याचा थोडा विग्रह केला तर मग आपल्या लक्षात येईल बाला आणि आनंद. जे बालकाला आनंद देतात ते बालकानंद. विठाला काही माणसं आनंद देणारे आहेत पण मोठाल्याला का राहणार. आनंद देणारे आहेत पण जे मोठाले असतात माणसं त्यांना आनंद देऊ शकतात. पण बालानंद स्वामीनं लहानाला देखील आनंद दिला. आता या ठिकाणी लहान कोण, वयाने लहान नाही, वयाने लहान नाही,
किंवा उंचीनं लहान नाही. आता काही काहीची उंची एवढी लहान असते, तुम्ही माळकिणीला जर कधी केला तर तुमच्या लक्षात येईल. आम्ही त्या माळकिणीला कीर्तनाला गेलो महाराज, आणि मला जेहारी घातला. मी इकडे तिकडे पाहलो, म्हणलो जेहारी कोणी घातला? ते म्हणजे इकडे तिकडे पाहू नका, मी तुमच्या गुडघ्याजवळच आहे. हे उदाहरण नाही, हे प्रत्यक्ष आहे. बर तुम्हाला नक्की माहिती ना, त्याचं नाव बाबासाहेब दिलं आणि वय वर्ष 65 असं. विठाला बघा, असे जे वयानं लहान किंवा उंचीनं लहान अशाला महाराजांना आनंद दिला का? नाही. या ठिकाणी लहान शब्दाचा अर्थ अज्ञान. जे अज्ञानी आहे त्या अज्ञानी जीवाला जे आनंद देतात त्यांना म्हणायचं बालानंद स्वामी. विठाला बरं, अज्ञानालाच आनंद दिला का सर्वालाच आनंद दिला? कारण संता पुढं कोणी जरी असलं तरी ते कसे येतं? लहानच. मग पामर असल, विषय असल, मुमुक्ष असल, कोणी जरी त्यांच्या पुढे असले तरी ते बालकच आहेत, लहानच आहेत. आणि अशा लहानाला जे आनंद देतात त्यांना बालानंद स्वामी असं म्हटलेलं आहे. आणि त्या बालानंद स्वामीची पुण्यतिथी हे 100 वर्षे. विठाला आणि या कार्यक्रमाला गावातले परिसरातले श्रोतृ वर्ग आहे, पुन्हा गायक वादक आहे, एकावरून एक बळी आहेत. एकावरून बळी. आता 2 वाजवणार आहेत, म्हणजे महाराजाला नाही, पप्पा वाजवणार. आता पुन्हा गायक मंडळी आहेत, त्यामध्ये विशेषत्वानं काकडे महाराज आलेले आहेत, बंडू महाराज आहेत, पुन्हा भोंडे महाराजांजवळ राहिलेले काही विद्यार्थी पण आहेत. सर्व त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपल्याला जशी सेवा करता येईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करू. जरा थोडं खालीवर झालं बघा. खालीवर म्हणजे असं ते खाली ना, आपण वर असं नाही. माग पुढं खालीवर म्हणा, माग पुढं म्हणा. मग रामेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना फोन केला की असं आहे. म्हणलं काही अडचण नाही. विठाला आणि म्हणून आज हे सेवा करण्याचा योग माझ्याकडे आलेला आहे. काहीतरी बालानंद स्वामीची माझ्यावर कृपा असावी आणि म्हणून त्यांची सेवा माझ्याकडून होते. कारण एक लक्षात ठेवा, सेवा कोणाची होत असते पण संतांची सेवा होणं फार कठीण आहे. आणि संतांना सोडून जी सेवा केली जाते त्याला सेवा म्हणायचं नाही, काम म्हणायचं. आणि संतांची ही मात्र सेवा होत असते. संतांची सेवा घडण्याकरता पुण्य असावं. महाराजांना देखील म्हणावं लागलं, संतांची सेवा कोणत्या पुण्यानं होईल? कोण पुण्य यांचा होईल सेवक, जे द्वंद्वाधिक दुराविले. ज्यांनी द्वंद्व निवारण केलेलं आहे त्यांचा मी कोण्या पुण्यानं सेवक होईल तेवढं तुम्ही मला वर्म सांगा. विठाला माणसं संताजवळ राहतात पण संताची सेवा करत नाही. माणसं संताजवळ राहतात पण संताची सेवा करत नाही का? त्यांचं तेवढं त्यांच्याजवळ पुण्य नसतं. पण
अशाच काही पुण्य असलं की संतांजवळ असो का नसो पण त्यांच्याकडून त्यांची ज्या सेवा घडत असते. म्हणून एक लक्षात ठेवा, संतांची सेवा करण्याकरता पुण्य असावं लागतं आणि ते पुण्य तुमचं आमचं आहे. म्हणूनच महाराजांची सेवा आपल्याला घडते. विठाला आता तुमचं आमचं पुण्यच आहे, नाही म्हणायचं कामच नाही. कोणाचं पुण्य आहे? महाराजांची सेवा ज्यांना ज्यांना घडते त्यांचं पुण्य नक्की आहे. आणि त्या पुण्याईनं तुम्ही आम्ही आज त्यांच्या दरबारामध्ये आहे आणि आपण सेवा करतो. पहिल्यानं महाराजांची पुण्यतिथी कुठं होती? मारुती मंदिरात. बरोबर आहे? मारुती मंदिरामध्ये पुण्यतिथी साजरी करत होते. मग काही दिवसानं त्या मंदिरामध्ये होती सभा मंडपात. त्याच्यानंतर काही दिवसानं पुन्हा या मधल्या प्रांगणामध्ये आणि त्यानंतर पुन्हा आज या प्रांगणामध्ये सेवा घडत आहे. म्हणजे हे कसं झालं पाहिजे? ते वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडू सुता तैसी निज नवी भजता श्रद्धा दिसे. आणि संत महात्म्याच्या सेवेचं महात्म्य काय कल्पना आहे? या गावामध्ये मातीचे घर होते. कशाचे घर होते? मातीचे घर होते. आज मातीचे घर माती दिसत, सगळे स्लॅबचे घर झाले. ही महाराजांची कृपा आहे. विठाला अर्थ आपला एवढा चाललेला आहे. अशी महाराजांची आपल्याला सेवा करते आणि अशी सेवा जन्मजन्मामध्ये घडावी याची मज घडो जन्म जन्मांतरी माघणे श्रीहरी नाही तुझे. आणि महाराजांच्या सेवेला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा. महाराजांना या अभंगामध्ये भक्ताला भय आणि चिंता नाहीच. कोणाला? भक्ताला भय आणि चिंता नाही. आणि ज्यांना भय चिंता आहे ते भक्त नाही. विठाला विठाला पण कोणाचे भक्त कल्पना आहे का? आता अनेक देवता आहेत आणि अनेक देवतेचे अनेक भक्त आहेत. जेवढे देव आहेत तेवढे भक्त आहेत. आता काही चिंध्याचे देखील भक्त आहेत. चिंध्याय पाहिजे जेजुरी. काही महिला तर घरात म्हणजे घरूनच चिंध्या घेऊन जातात. वाहा कोणी चिंध्याचे भक्त आहेत, कोणी मराईचे भक्त आहेत, कोणी देवीचे भक्त आहेत, कोणी खंडोबाचे भक्त आहेत, कोणी भगवान शंकराचे भक्त आहेत आणि कोणी हरीचे भक्त आहेत. असे अनेक भक्त आहेत. अनेक देवतेचे अनेक भक्त आहेत. पण तुकाराम महाराजांना या अभंगामध्ये हरीचे भक्त असा उल्लेख आला त्या अभंगाच्या पहिल्या क्रमामध्ये.
नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण. हरीचे भक्त आहेत पण ते 4 प्रकारचे भक्त आहेत. 4 प्रकारचे भक्त हरीची भक्ती करणारे आहेत. ते 4 भक्त कोणते आहेत? भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोर्जुन आरतो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आरतो दो आरतीचे निव्याजे जिज्ञासु तो जाणावया लागी भजे. तिजे नितेने इच्छिजे अर्थ सिद्धी मग चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्तो एकी पाही ज्ञानिया जो. हरीची भक्ती करणारे 4 जण आहेत. आर्त भक्त आहे. आर्त भक्त म्हणजे संकट काळामध्ये देवाची भक्ती करणारा, त्याला अर्थ भक्त असं म्हटलेलं आहे. पैसा करता हरीची भक्ती करणारा त्याला अर्थार्थी भक्त असं म्हटलेलं आहे. आणि देव प्राप्ती करता भक्ती करणारा त्याला जिज्ञासू भक्त म्हटलेला आहे. आणि जो देव झालेला आहे त्याला ज्ञानी भक्त म्हटलेला आहे. विठ्ठला जो देव झालेला आहे त्याला ज्ञानी भक्त असं म्हटलेलं आहे. बरे का तो देव झाला हे कशावरून ठरवायचं? तर त्यांनी आपला स्वतःचा स्वानुभव सांगितलेला आहे. हे समस्तई श्री वासुदेव ऐशिया प्रतीती रसाचा उतरा भाव मनोनी भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. किंवा हे विश्वची माझे घर आईशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. हा हरीचा भक्त विठ्ठला विठ्ठला. ज्ञानी भक्त कोणाला म्हणायचं? ज्याला सगळ्यामध्ये परमात्मा दिसत असतो त्याला ज्ञानी भक्त असतो. आपल्याला देवळामध्ये देव दिसत नाही तर सगळ्यामध्ये कुठं देव दिसत? आपल्या देवळामध्ये देखील देव दिसतो का? उगा भावना म्हणून किंवा लोक पाया पडतात म्हणून आपण पाया पडायला जातो. इमानदारीने सांगावं म्हणजे माझ्यासह आपल्याला देव दिसतो का मूर्ती दिसते? काय दिसत? आपल्याला काय दिसते? मूर्ती दिसते. म्हणजे आपल्यामध्ये कमीपणा आहे हे नक्की आहे. कारण आपल्याला मूर्ती न दिसता देव दिसणं हे ज्ञानी भक्ताचं लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला. बघा आता हे समजते श्री वासुदेव म्हणायचं कशाला? जर आपल्याला मूर्ती जर दिसत असेल तर अनेक आपण या बोधावर आलेले नाही. आणि जर मूर्तीही भगवंत दिसत असेल तर समजा आपण या बोधावर आलेले. हे समजते श्री वासुदेव ऐशिया प्रतीती रसाचा उतरा भाव म्हणून भक्ता माझी राहो ज्ञानिया तोची. तात्पर्य अर्थ आपलं एवढंच चालेलं आहे. ज्याला सगळंच देव दिसत, सगळ्यामध्ये देव दिसणं वेगळं. बरं का? सगळ्यामध्ये देव दिसणं वेगळं आणि सर्वच देव दिसणं हे पुन्हा वेगळं आहे. सगळ्यामध्ये देव मी रूपानं तर सगळ्यामध्ये आहेच. सगळ्यामधला देव कोणताही कल्पना आहे? सगळ्यामधला देव मी रूपानं आहे. कारण प्रत्येकामध्ये मी आहे आणि त्या मीचा उच्चार केल्याशिवाय पुढचा व्यवहार होतच नाही.
म्हणजे मी महाराज. आता फोन येतेच ना. आता वास्तविक पाहिलं त्याला फोन केला जातो पण विचारता आपण कोण नाही लक्षात आलं. समजा तुम्ही आम्हाला फोन केला आणि कोणाला म्हणून फोन केला महाराज. आम्हाला फोन केला ना आणि पुन्हा आम्हालाच विचारता आपण कोण बोलता. मग त्यावेळेला म्हणलं जातो मी नामदेव महाराज बोलायलो म्हणजे तिथं मी आलाच विठाला विठाला. आणि मी रूपानं सर्वांमध्ये परमात्मा आहे अशी ज्याला प्रतीती आले त्यालाही हरिभक्त असं म्हणायचं. तेव्हा नामदेव महाराजांचा अभंग आहे सर्वभूती पाहे एक वासुदेव पोसोनिया ठाम अहंतेचा. आकार जरी भिन्न असले पण सर्व मध्ये मी तर एकच आहे ना. आता इथं वर बसलेले म्हणा खाली बसलेले म्हणा किती येत 1000-500 लोक असणारच. माझा त्यांच्या मधला जो मी आहे तो मी एक आहे का आकार एक आहे. आकार वेगळे आहेत पण सर्व मधला मी एक आहे. नामदेव महाराज म्हणतात सर्वभूती पाहे एक वासुदेव पोसोनिया ठावा हंतेचा. ही ज्याला अनुभूती आली असन त्याला हरिभक्त म्हणायचे. विठाला विठाला. आणि जे कोणी असे हरिभक्त आहेत त्या हरिभक्ताला भय आणि चिंता नाही. हरीच्या भक्ता नाही भय चिंता. त्यांना भय नाही आणि चिंताही नाही. कारण देवातून त्यांच्यामध्ये भिन्नता राहिलेली नसते आणि भिन्नता न राहिल्यामुळं त्यांना भय नाही आणि चिंताही नाही. दुसरं कारण काय तर महाराजांनी उत्तरार्धामध्ये सांगितलेलं आहे दुःख निवारिता नारायण. त्यांचं भय आणि त्यांचं दुःख आणि चिंता निवारण करणारा नारायण आहे. आपल्याला जी भय आहे चिंता आहे दुःख आहे हे कोण निवारण करतं कल्पना आहे. एक देवच निवारण करत असतो पण आपला देवावर विश्वास बसतच नाही. आपल्याकडून जे प्रयत्न होतात आणि त्याच्यामध्ये जे यश येतं तर ते आपल्याकडेच माणसं घेतात. मी केलं म्हणून झालं ते. माणसं चांगलं चांगलं आपल्याकडे घेतात आणि जेवढं वाईट झालं तेवढं देवाकडे लावतात. बरोबर समजा एखाद्याचा व्यवहारामध्ये पहिला नाजूकपणा असावा आणि मागून चांगलं व्हावा. ते याला त्याला सांगत बसतो बर का. आमच्या बापाच्या काळात असं काही नव्हतं. झोपडत होत पण मी मोठा झालो हा मी मोठा झालो आणि मग सगळं हे विश्व निर्माण केलं. विश्व निर्माण 10 बाय 10च घर बांधतो मी विश्व निर्माण केलं म्हणतो. पण काय बोलतो हे आपल्याला भान राहत नाही. एखाद्या वेळेला आपल्या हातून चांगलं झालं तर आपल्याला असं वाटतं की आपण हे केलेलं आहे. पण एखाद्या वेळेला वाईट झालं ना माणसं आपल्याकडून झालं म्हणत नाही कोणाकडे राहतात नाही. त्याच्या मनात आलं ना आले देवाजीच्या मनात मग देवाकडे राहायचं. आले देवाजीच्या मनात आणि तिथे कोणाचे पाहणं हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी
बघा ना, देवाजीच्या मनात आलं म्हणजे चांगलं केलं की आपण केलं म्हणतो आणि वाईट झालं की देवानं केलं म्हणतो. विठ्ठला विठ्ठला. एक शब्द सांगायचं का, जे काय केलं जातं ते सर्वस्व देव करत असतो. शरीरासह जेवढं काही असं ते सर्व काही देवानं निर्माण केलेलं आहे. याच्यामध्ये आपलं काहीही नाही. जे चांगलेपणा असं ते देखील देवानंच केलेलं आहे. त्या गीतेमध्ये एक वाक्य आलेलं आहे, देवानं आपल्याकरता काय केलं माहिती का, जे पुढचं जे काही पाप पुण्य पशुपशवादी जन्म घेण्याचं जे पाप पुण्य आहे ते तेवढ्या पुरतं तेवढं कट केलं आणि आपल्याला मनुष्य जन्म दिला. आपण गीतेचा 3रा अध्याय वाचा आणि मग आपल्या लक्षात येईल की देव आपल्याकरता काय काय करतो. आपल्याला असा भाषे देवाने आमच्याकरता काय केलं. विठ्ठला विठ्ठला. देवाने आपल्याकरता काय केलं, पुढे जे जन्म मिळणारे पाप पुण्य आहे ते पाप पुण्य कट केलं आणि आपल्याला मनुष्य जन्म दिला. आणि मनुष्य जन्म दिल्याच्या नंतर पुन्हा जे काय आपल्याला मिळत असतं ते सर्व काही देवामुळेच मिळत असतं. जे आपल्याला भय असल, चिंता असल, दुःख असल, हे सर्वच्या सर्व निवारण करणारा एक देवच आहे. असा जर आपला विश्वास झाला ना तर नक्की देव त्याचं निवारण करतो. विठ्ठला विठ्ठला. भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण. आणि पुन्हा कोणती काळजी देखील करायचं कारण नाही. हे दुसऱ्याकडे संसार उद्वेग जडोनी दीपांग देवरा. महाराजांना दुसऱ्या कडामध्ये सांगितलेलं आहे की संसाराची काळजी करायचं कारण नाही. उद्वेग म्हणजे काळजी, संसाराची काळजी करायचं कारण. माणसाचं आयुष्य संसाराची काळजी करण्यातच चाललेलं आहे. आजचा दिवस बरा केला पण उद्याचा कसा जातो कोण
कसं का होईना काठाला लागलं काय म्हणतात माणसं, आज कसं का असताना पण काठाला लागला, आता उद्या कसं काठ लागतं पण हो, ज्याचं त्याला सोडून द्या ना, आपल्याला काळजीच करायचं का? पण माणसं काय करतात, माऊली म्हटलेला कुडलाचे ओझे आपल्या माथा घ्यायचे तरी का न दाटीचे, कुढलाचे ओझे दुसऱ्याचं ओझ घ्यायचं पुथत बसायचं उठाला बिठा. संसार आपला नाही, पण ते आपला समजल्यामुळे आपल्याला दुःख आहे. संसार आपला नाही, संसार म्हणजे शरीरासह आपलं नाहीच, पण ते आपलं समजल्यामुळं माणसं काळजी करतात. बरं, जे असतं त्याच्याबद्दल मनुष्य काळजी करतं का आपलं समजल्या जातं त्याच्याबद्दल मनुष्य काळजी करतं? ज्याला आपलं समजल्या जातं त्याच्याबद्दल माणसं काळजी करतात, ज्याला आपलं समजलं नाही त्याच्याबद्दल माणसं काळजी करत नाही. आता आषाढीच्या वाटा आपले माणसं जेवले का नाही, आपले माणसं जेवले का नाही, आपले माणसं जेवले का नाही काळजी असते का नसते? आणि रस्त्यावर हजारो लोक चलतील त्याच्याबद्दल काळजी असते. ते उपाशी राहिले काय, पडले काय, झडले काय त्याच्याबद्दल आपल्याला काहीच काळजी नसते. मग काळजी माणसाची असती का? ज्याला आपलं समजलं त्याची काळजी असते. जिथं एक शब्द जिथं आपलेपणा असतो त्याच्यामध्ये काळजी असते, आणि जिथं आपलेपणा नाही तिथं काळजीचा प्रश्न नाही. बघा, महाराजांनी वेगळ्या पद्धतीनं पुन्हा चिंतन केलेलं आहे. जर आपलं काहीच नाही तर त्याच्याबद्दल काळजी करायचं कारण नाही. वेगळ्या पद्धतीचं चिंतन, जर आपलं काहीच नाही, आपुले कोणी चरवती निश्चेची दृढ झाला, बाई सदा संताची संगती कळू आले कमळापती, आपुले कोणीच नवती निश्चेची दृढ झाला. आपुले कोणीच नव्हती, नाही नाही आपलं काही नाही, पण आपलं समजल्यामुळं माणसं कशाला आपलं समजते, शरीराधिकाला आपलं समजते याच्यात नवल नाही. समजा ही विचारली बॉटल कोणाची आहे, हा मलाच विचारलं बॉटल कोणाची, बरं आपली अरे बॉटल काय आपली आहे? अहो ही दुसऱ्याचीच आहे ना, पण त्या बॉटलला तो आपली म्हणतो. आणि हे तसंच हे शरीरासह आपलं नसताना देखील त्याला आपलं म्हणतो, म्हणून माणसाला काळजी. बघा, काळजी केव्हा राहत नाही माहितीये, आपलं समजलं नाही की काळजीचा प्रश्नच राहत. आणि जोपर्यंत आपलं समजणार तोपर्यंत काळजी राहणार. मग एक सांगा, संसार दुःखाला कारण आहे का संसाराला आपलं समजल्यानं का दुःखाला कारण? खरं सांगा, संसार दुःखाला कारण नाही आणि सुखालाही कारण नाही. संसार हे सुखालाही कारण नाही आणि संसार हे दुःखालाही कारण नाही. कारण ज्याला आपलं समजलं की तिथं दुःखानं काळजी आली. तुम्हाला कल्पना आहे, आपलं समजण्यामध्ये
अनेक दोष निर्माण होतात, अनेक विकार निर्माण होतात, पण आपलं समजलं नाही की दोषही राहत नाही आणि विकारही राहत नाही. विठ्ठला मग याच्यामध्ये एवढंच आहे, फक्त आपलं समजायचं नाही. आपलं समजलं नाही की आपलं काम झालं. तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली देवावर भार घातला की देवच त्याचं सर्वस्व करत असतो. आपल्याला नाही. जसं मुलं बापावर भार टाकला की मुलाला करावं लागतं का बापच करत असतो? कोण करतात? सर्व काही बापच करत असतात. पण जरा स्वतःकडे जर घेतलं तर बाप मात्र मोकळा होत असतो. तिकडे बघ आता तू दुखलं. तसं हे संसाराचं जे काय ओझा आहे, भार शब्द आला ना, संसाराचं जे ओझा हे सरळ देवाकडे लावून टाकावा. देव बरोबर आपला संसार चालवत असतो. भार घातल्यावरी महाराजांना म्हटलेलाच आहे. तात्पर्य अर्थ आपला एवढा झाला की हा जो काही संसार आहे, या संसाराला आपलं समजलं नाही की आपल्याला काळजी करायचं कारणच नाही. पण कोणी म्हणाल का हो, संसार म्हणजे नेमकं काय? आता संसाराच्या अनेक व्याख्या आहेत. सगळे महाराज मंडळी, बसलेले महाराज, उभा राहिलेले महाराज, ऐकणारे महाराज, विठा विठा. प्रभू तुम्ही महिषाच्या सर्व महाराजच आहेत. संसाराच्या अनेक व्याख्या आहेत. देहाला संसार म्हटलेला आहे, जन्म मरणालाही संसार म्हटलेला आहे, जगाला देखील संसार म्हटलेला आहे, जगाला पण संसार असं म्हटलं आहे. महाराजांना सांगितलं. आणि संसार म्हणजे काही कल्पना नाही का? त्या साधक संजीवनीमध्ये वाक्य आलेलं आहे, संसार म्हणजे एक मृत्यूचा समुद्रच. विठ्ठला संसार म्हणजे हे जग, आणि जग म्हणजे एक मृत्यूचा समुद्रच आहे. तुम्ही अनेक बघा, कुठेही आपल्याला रोज ऐकायला मिळतं मेल्यालंच ना. आज या गावामधलं गेलं, उद्या त्या गावामधलं गेलं, उद्या त्या गावामधलं गेलं, उद्या या देशातलं गेलं, परवा त्या देशातलं गेलं, सगळं मेलेलं. म्हणून त्या साधक संजीवनीमध्ये वाक्य आलेलं आहे, संसार म्हणजे एक मृत्यूचा समुद्रच. याच्यामध्ये मृत्यूशिवाय दुसरं काहीच नाही. आता तुम्ही म्हणता जन्म, सूक्ष्म जर आपण विचार केला जन्माच्या बाबतीतही, तरी आपल्याला जन्म जरी वाटत असला तरी त्याच्यामध्ये मृत्यू आहेच. पण माणसाला कळत नाही.
आणि तेवढं मनुष्य बारका विचार करत नाही. खरं सांगायचं का, जन्मसिद्ध होत नाही बघा. काय जन्मसिद्ध होत नाही, केवळ मृत्यूच मृत्यू आहे. आणि म्हणून त्या साधक संजीवनीमध्ये असं सुंदर वाक्य आलेलं आहे, संसार म्हणजे एक मृत्यूचा समुद्रच आहे. आणि या संसाराची आपण काळजी करतो. विठाला दुसऱ्या बाजूने पुन्हा संसाराची काळजी करण्याचं कारण नाही, होणार ते होतच असतं. नाथ महाराजांना म्हटलेलं आहे, होणार जाणार न चुके कल्पांत, होणार जाणार न चुके माया कुंद कुंती होणार जाणार न चुके कल्पांती, माया कुंदा कुंती करुणिकार. माणसानं कुठलंच नाही पाहिजे. माणसं कुठेही कुठतच बसत. काय आम्हाला कीर्तनच नाही मिळायला, कुठंच नाही बघायला. थोडं प्रवचन मिळालं असतं तर बरं झालं. स्टेजवरच बसू दे, कुठतच राहत. बरं कशाला कुठत विठाला विठाला काळच त्याला नाही मला वाटत. कुठलंच कशाला माणसं कुदत बस. महाराज म्हणतात बाबा कुदायचे कारणच नाही, कारण होणार जाणार न चुकी कल्पांती, माया कुंधा कुंती करुणी काय. आता प्रपंचामध्ये कमी अधिक जे होत असते ते होणारच होत असतं. जेव्हा पापाला सुरुवात होत असते तेव्हा प्रतिकूलता निर्माण होते, आणि पुण्याला सुरुवात होत असते तेव्हा अनुकूलता निर्माण होत असते. समजा तुम्हाला अनुकूलतेची इच्छा नसली तरी अनुकूलता तुमच्याकडे स्वतःहून चालत येणार. तुम्हाला प्रतिकूलतेची जरी इच्छा नसली तरी प्रतिकूलता सहज तुमच्या घर चालून येणार. का? नाथ महाराजांना सांगितलं, होणार जाणार न चुके कल्पांती, वाया गुंधा गुंधी करुणे काय. मग काय करायला पाहिजे? तुकाराम महाराजांना सोपा मंत्र सांगितला, ठेविले आनंदे ठेविले आनंदे तैसेच राहावे, चित्ते असू द्यावे. मग अशा वेळेला लोक काय म्हणतात, महाराज तर आळशी आहेतच, पण आम्हाला पण आळशी करते. कारण ह्या काही गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत ना. आपल्या हातात काय माहिती, फक्त क्रियमान कर्मच आपल्या हातात आहे. जे संचित झालं, जे प्रारब्ध झालं, ते प्रारब्ध कर्म आपल्या हातातली गोष्ट नाही. प्रारब्धाप्रमाणे पुढच्या गोष्टी होत राहणार. जसं प्रारब्ध असेल तसं होत राहणार. आता नाथ भागवतामध्ये तिघायचं उदाहरण दिलेले आहे. नारदाचं प्रारब्ध, वशिष्ठ महामुनीचं प्रारब्ध आणि शुकाचार्याचं प्रारब्ध. तिन्ही ज्ञानी महात्म्य आहे, पण तिन्हीचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. नारदाचं कळी लावून कल्याण करणं, विठावा विठावा. ज्ञान सांगणं, सभा जिंकणं, हे याज्ञवल्क्याचं प्रारब्ध. म्हणजे असे प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं असतं आणि त्या प्रारब्धाप्रमाणे आपलं पुढं चालत असतं. या दृष्टीने देखील महाराज म्हणतात, नरगे वाहने संसार उद्वे. आणि भक्तीतून जर आपण विचार केला
तरी संसाराची काळजी करण्याचं कारण नाही का? महाराजांना सांगितलेलं आहे की जोडोनी दीपांग देवराव विठला विठला. खाली बसणाऱ्या मंडळीनं भजन केलं तर बरं होईल. टाळाचा आवाज आहे ना, पण टाळ्याचा आवाजच येईल. विठला विठला. आणि भक्ती माध्यमातून जर आपण विचार केला तरी संसाराची काळजी करण्याचं कारण नाही का? जोडोनी दीपांग देवराव देवराव म्हणजे सर्व देवाचा राजा. राव म्हणजे राजा. सगळ्या देवाचा जो काही राजा आहे, राजा पंढरीचा पण म्हटलेला आहे. राजा पंढर आहे बरोबर. सगळे महाराजाचे सर्व देवाचा राजा आणि सर्व देवाचा राजा असणारे देवराव हा ते त्यांच्या ठिकाणी दैन्य म्हणा, दारिद्र्य म्हणा, दुःख ठेवत नाही. जडो निधी पांग देवराव. पांग या शब्दाचा अर्थ दैन्य किंवा पांग शब्दाचा अर्थ दारिद्र्य म्हणा, दीनता म्हणा. हे देव त्या ठिकाणी काहीच नाही. कारण महाराजांनी एक प्रमाण दिलेलं आहे, दिसो निधी केविळवाणी विठला विठला. आता एखाद्यानं समजा कसं तरी तोंड केलं तर ते देवाला सहन होत. या दृष्टीने महाराज म्हणतात तुम्हाला संसाराची काळजी करण्याचं कारण नाही, कारण देव तुम्हाला संसारामध्ये कोण्याही प्रकारची उणीव पडू देत नाही. तुम्हाला सुदाम देवाचं उदाहरण माहीतच आहे. कडे लोट झाला. एक बरं असं वाक्य आहे, जिथं दुःखाचा कळस होतो तिथं सुखाला आरंभ होत असतो. जिथं दुःखाचा कळस होतो तिथं सुखाला आरंभ होत असतो. आणि जिथं सुखाचा कळस होतो तिथं दुःखाचा आरंभ होत असतो. आणि म्हणून माणसानं खिन्न होऊ नये. वाक्य सांगायचं, माणसानं खिन्न होऊ नये आणि माणसानं माजू पण नाही. विठला विठला. माणसाने जास्त हे केलंच नाही. गरिबी जरी आली माणसाने खिन्न होऊच नाही, आणि श्रीमंती जरी आली तरी माणसाला माजू नये. असं व्यवहारातली म्हणत आहे. गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर या दोन्हीला समजवलं पाहिजे. गरिबी आली तरी गरिबी वाटली नाही पाहिजे, आणि श्रीमंती आली तरी श्रीमंती वाटली नाही पाहिजे. याला म्हणायचं सम. आणि अशा अवस्थेमध्ये राहिला की देव मात्र कोणत्याही प्रकारची काळजी करू देत नाही. का? देव त्याला दैन्य दारिद्र्यामध्ये ठेवितच नाही. सुदाम देवाचं तुम्हाला कल्पनाच आहे. आता भागवत रामायण सांगणारी मंडळी आहे ती म्हणून जडो निधी पांग देवराव. काय होतो सुदाम देवाच्या जवळ? सुदाम देवाजवळ 3 ओकार होते. 3 ओकार कोणते कोणते? उधार, उष्ण आणि उपवास. उधार, उष्ण आणि उपवास हे 3 होते. तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा नाही. कारण भगवंताचं नामचिंतन अखंड चालू. आणि त्यांचं पुन्हा आयाचित व्रत होतं. आयाचित व्रत या शब्दाचा अर्थ जेवढं मिळेल तेवढ्यावरच आपलं भागवायचं, कोणा पुढे हात पसरायचा नाही.
तरी पण देवाच्या भेटीला गेलेले आहेत. मागण्या करता नाही, भेटी करता. पत्नीची इच्छा होती मागवा काही, पण मागण्या करता गेले नाही, भेटी करता गेले नाही. आणि भेटी गेल्याच्या नंतर देवाच्या लक्षात त्यांची परिस्थिती आली. त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि न मागता सोन्याचा गाव दिला बघा. जोडो निधी पांग देवरा उठाला वाहने संसार उद्वेग जोडो निधी पांग देवरा. हे जे उदाहरणं दिल्या जातात ना, हे उदाहरणाप्रमाणे आपण अनुकरण केलं पाहिजे. हे उदाहरणं सांगण्याकरता आणि उदाहरणं केवळ ऐकण्याकरता नाही, तर या पद्धतीनं अनुकरण करण्याकरता. मग आता उदाहरणाचा आपण कशाकरता उपयोग करतो? एक सांगण्याकरता किंवा एकतर आपण ऐकण्याकरता. महाराजांनी उदाहरण फार सुंदर सांगितलं, फक्त तेवढंच सुंदर सांगितलं. त्याचं अनुकरण तेवढं तर आपल्यावर प्रसंग नाहीच ना. 3 ओकार तर आपल्यावर नाहीतच. आता कोरोनाच्या काळामध्ये जरासा आमच्या लोकांना झटका बसला म्हणून त्याच्यामध्ये शेतकरी बळी राहिले आणि शेतकरी हा बळीराजा आहे ना. बाकीचे बळी नाही, राजे नाही. महाराज म्हणणारे देखील कसा काळ निघून गेला काही सांगताय. आता जरसा खेळ चालू झाला. कोणाची फोन यायची, महाराज आपलं कसं काय, तुम्ही तर म्हणून नवीन गाडी घेतली. खरं सांगायचं का, माणसाचा देवावर जर विश्वास असेल ना, गाडी घेतली पण काळजी केलीच नाही, पण काळजी करायचं कामच राहील नाही. विठाला विठा गाडी घेतली, काळजी केली नाही, पण काळजी करायचं काम. कारण जडो निधी पांग देवराव हे स्वानुभव आहे. आणि म्हणून हे जे उदाहरण हे ऐकण्याकरता नसतात, सांगण्याकरता नसतात, तर यांनी एवढ्या परिस्थितीकडे न पाहता केवळ देवाची भक्ती केली. आणि देवाची भक्ती केल्यामुळं त्यांच्या ठिकाणचे 3 ओकार संपले आणि सोन्याचं गाव मिळालं. हे आपल्या अनुकरणात आणण्याकरता हे उदाहरण असतात. म्हणून न लगे वाहने संसार उद्वेग जोडो निधी पांग देवरा. महाराजांना पुढे सांगितलेलं आहे, कशाही प्रकारचा प्रसंग आला तरी माणसानं धीर धरावा. हे 3ऱ्या पद्यात Thank you.
धीर सदा समाधान आहे जवळीच नारायण. आता देव जवळ असल्याच्या नंतर माणसानं धीर धरला पाहिजे, म्हणजे मनुष्य स्थिर झाला पाहिजे. कारण तुकाराम महाराजांना प्रमाण दिलेलं आहे, धीर तो कारण साही होतो नारायण. धीर धरला, धीर सोडला की देव आपल्याला सोडत असतो. आणि म्हणून माणसानं धीर धरला पाहिजे. त्या तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे ना, धरिला धीर जीवनी, आला होता गेला पूर, आणि धरिला धीर जीवन. पहिला कडू असे सद्गुरु मधुकर बाबांनी हा अभंग घेतला होता कीर्तन. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुसले बुड पुसले, ओसोसले देहभाव, आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी. हा धरिला धीर जीवनी याचा अर्थ स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं, याला म्हणायचं धीर धरणं. धीर या शब्दाचा अर्थ काय? धीर धरणं म्हणजे काय? स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं, यालाच धीर धरणं असं म्हणतात. आपण स्वच्या ठिकाणी कुठं स्थिर आहे? आणि आपण स्थिर झालोच नाही. स्वच्या ठिकाणी कुठं आपण स्थिर झालो? आणि का असं बाहेरच इकडे तिकडे फिरायचं. आणि स्वच्या ठिकाणी स्थिर झालो नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जर स्वच्या ठिकाणी स्थिर झाला तर मग त्याच्या कशाही आगमापायी जी काही असते परिस्थिती, त्या स्थितीचा त्याला काही वाटत नाही. असो देवा धीर सदा समाधान. माणसानं स्थिर झालं पाहिजे आणि समाधान ठेवलं पाहिजे. समाधान ही चांगली गोष्ट आहे. पूर्वीच्या काळामध्ये जे काय ऋषी मुनी होते, त्यांच्याजवळ काय असं फार मोठं काय वैभव नव्हतं बघा. होतं काही काय नाही, आपलं साधारण कुटिया वगैरे असायचे. पण त्याच्यामध्ये ते धीर धरून असायचे, समाधान असायचं. आणि म्हणून त्यांना कोणीही प्रकारचं दुःख वगैरे होत नव्हतं. आता तर सगळंच ना, कोणाला काही तुम्ही कोणालाही कशा प्रकारची कमी नाही, तरी माणसं धीर धरत नाही. हे आत्महत्या होण्याचं कारण काय? धीर न धरणं. आणि त्यांची एक कल्पना अशी असते किंवा मेलं गेलं, पण जे आत्महत्या केल्या जाते ना, तर त्याची अवस्था फार बिकट होत असते. आणि म्हणून कोणीही कसाही आपल्यावर प्रसंग आला तर माणसानं कधीच आपला धीर सोडला नाही पाहिजे. एक ध्यानात ठेवा, कशीही परिस्थिती आली ती येण्याकरता का जाण्याकरता? परिस्थिती जी येत असते येण्याकरता का जाण्याकरता? समजा वाईट परिस्थिती आली, ती राहण्याकरता नाही, ती जाण्याकरताच. किंवा चांगली परिस्थिती आली, ती राहण्याकरता नाही, ती जाण्याकरताच. जसं आकाशामध्ये ढग येतात, राहण्याकरता का जाण्याकरता? हे साधी उदाहरण. आकाशामध्ये जे ढग येतात ते जाण्याकरता, राहण्याकरता. म्हणून आपल्यावर कशाही प्रकारचे जरी प्रसंग आले तरी ते प्रसंग राहण्याकरता नाही तर जाण्याकरता आहे. त्या कोरोनाच्या काळामध्ये आरंभाला 2 महिने 3 महिने असं कठीण गेलं. महाराज कसं होईल?
लोक म्हणे महाराज कसं होतं आणि कुठपर्यंत चालत नाही म्हणजे जे आलेलं असतं ते जातच असते विठाला काय नियम आहे जे आलेलं असतं ते जातच असतं आता इथं आपलं उदाहरण दिलं आता परगावचे आलेले मग आता ते राहणारे का जाणार राहणारे म्हणणार तर गाव गजर होईल म्हणजे जे येणार असतं ते जाणारं ठरलेलंच असतं मग कोरोना आला ना ते जाणारच आहे पण धीर धरला म्हणजे दुःख आलं रोग आला अन्य जे काही आपल्यावर अतिसंकट आले किंवा काही जरी झालं त्याच्यामध्ये माणसानं धीर धरला पाहिजे आणि समाधान ठेवलं पाहिजे केबीसी काय दिलं आहे केबीसी मध्ये त्या केबीसी मध्ये मला पण सहभागी व्हा म्हणून आपण पटिंग घेतला जो काहीच नाही ते म्हणले काय नाही तुम्ही फक्त हो म्हणा पैसे मी भरतो म्हणलं तरी नगच ते म्हणले तुमचं नाव पुढं करीत नाही तरी म्हणलं ते नगच म्हणजे आपल्या तिन्ही ठिकाणच्या संस्था चांगल्या होत्या म्हणलं नाही झालं तर बरं आहे आणि मग ते बोर्ड त्या केबीसी वाला गेला निघून कोणाचे कोटी 2 कोटी 5 असे पैसे आणि मग एक जणावर आत्महत्या करण्याचा प्रसंग आला ते आपल्या प्रेमातलाच मनुष्य मग त्यांना फक्त हे कडवं सांगितलं मला हसो देवा धीर सदा समाधान आहे जवळीचा नारायण ते म्हणला ते प्रमाण मला लिहून घेऊ द्या सांगा बरं पुन्हा ते कोण होतं कीर्तन झालं नक्की सांगा मध्ये प्रमाण लिहून दिलं तो बा आज मजेत आहे विठाला विठाला प्रसंग येऊ द्या ना त्याच्यामध्ये तुम्ही धीर धरा समाधान ठेवा हे सगळं काही तुमचं व्यवस्थित होईल का आहे जवळीच नारायण देव जवळच माणसाला वाटत नाही हाच भ्रम आहे विठाला विठा आपल्याला प्रमाण पाठ जवळी असता जगत जीवन किंवा 7वा अवतार 8वा वेळोवेळा बाप रुक्मा देवरू विठ्ठल जवळा प्रमाण पाठ आहे पण जवळ आहे याचं आपल्याला ज्ञानच नाही मग प्रमाण पाठ असून उपयोग नाही जवळ आहे ते आपल्याला कळणं महत्वाचं आणि जर आपल्याजवळ देव नसता तर आपण कीर्तनाला उभे राहिलोच नसतो जर आपल्याजवळ देव नसता तर आपण कीर्तनाला आलोच नसतो जर देव आपल्याजवळ नसता तर आपण कीर्तन ऐकलंच नसतं विठाला विठाला देव जवळ हो पण आपल्याला वाटत नाही हे आपलं अज्ञान आहे म्हणून संतांच्या शब्दावर आपण विश्वास ठेवला पाहिजे संतांच्या शब्दावर विश्वासच नाही तुकाराम महाराज म्हणतात माझा संतांच्या शब्दावर विश्वास आहे संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तेची माझी हित करीती सफळ जेणे हा गोपाळ कृपा करी संतांचे पाय पाय शब्दाचा अर्थ वचन वचनामुळे उपक्रमामध्ये पाय शब्द आला नाही आणि उपसंहारामध्ये वचन शब्द आले संतांच्या शब्दावर आपण विश्वास ठेवला
की निश्चित मात्र आपल्याला काळजी करायचं कारण राहत नाही. न लगे वाहने किंवा महाराजांना असू द्यावा धीर सदा समाधान आहे जवळीच नारायण. देव दूर नाही धनात देव नाही का प्रमाण म्हटल्या जातात. कोणी गावी आहे सांगा. आता कुठं सांगा अहो नाही कुठं ते सांगा ना. नाही म्हणलं कुठं आहे सांगा ना. कोणी गावी आहे सांगा. कोण्या गावात आहे कोण्या देशात आहे अहो कोण्या गावात नाही तर सांगा ना कुठं कोण्या गावात आहे म्हणून. कोण्या देशात नाही सर्व देशामध्ये असं महाराजांना शेवटच्या कड्यामध्ये सांगितलं. तुका म्हणे माझा पांडुरंग तुका म्हणे माझा देवरा
माणसानं धीर धरावा, समाधान ठेवावा, कारण तो जवळच आहे. जवळच आहे म्हणण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी शेवट सांगितलेला आहे. तुका म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापिले जग तिने के. एकानंच हे संपूर्ण जग व्यापलेलं आहे. असा विषय आहे. बाकी सगळं मिळवणं कठीण आहे बघा, किंवा बाकी सगळं प्राप्त होणं कठीण आहे, पण देव प्राप्त होणं अगदी सोपं आहे. धन मिळवणं कठीण, कला मिळवणं कठीण आहे. कला मिळवणं बरोबर आहे महाराज, काकडे महाराज. हा, किती आयुष्य गेलं तुमचं. फार सुंदर गाता, फार सुंदर गाता, पण बाकी काय कष्ट लागलं. अरे पक्वाजाचं बुवा आळंदीकर लगे पक्वाजावर बसली का पक्वाजा आला का. अहो ते इंद्रायणीच्या काठावर रात्र रात्र पोरं बसत, तरी एखाद्याला साध्य होत नाही. आमच्या पाठाला एक केंद्रीय म्हणून मुलगा होता, त्याचे पोरं किती झाले 700 पोरं, पण वाजवायला बसलं की तिडी मिडीच होत. कठीण आहे ना प्राप्त होणं. आता सगळे प्रयत्न करणारे असतात, पण प्राप्त होईल का शक्यता सांगतात. आता मला वाटतं तुकाराम महाराज असं कुठं तरी शिकायला गेले का नाही, मला तर वाटत नाही गेले म्हणून. बरोबर आहे का नाही. तुम्ही म्हणता मी शिकलो नाही काय, त्याच्यात थोडं जरा भेद म्हणालो. रामेश्वर महाराज, आता बंडू महाराज कुठे गेले का ते. असं कोणाकडे पीटीआर ते जे असतं शिकायचं ते कुठे शिकले. पण काहीच बघा तुम्ही, काहीला साध्यच होत नाही. म्हणजे हे मिळणं कठीण आहे, धन मिळणं कठीण आहे, पण देव मिळवणं काही कठीण नाही. देव मिळवण्यासारखं सोपं काही नाही. पण माणसानं सगळं अवघड करून बसलं, आणि पुन्हा अवघडही सांगितलेलं आहे. प्रमाण त्याच्याबद्दल दिल्या जातात. सोन्याचे पर्वत, सर्वती भाषा, अवघे रानोरान कल्पतरू, पर्या दुर्लभ विठोबाचे पाय. म्हणजे त्याचा जन्म नुसतं काही न करण्यात जाऊ विठाला विठाला. जर आपण गीता वाचन केले ना, तर देव मिळवण्याकरता फार सोपं आहे. देव मिळवणं काही अवघड नाही. तुम्ही म्हणताना असं कसं म्हणाले, कारण देव सर्व देशात आहे. वाक्य ध्यानात ठेवा, देव सर्व देशात आहे. तर इथं पण आहे. इथं कुठं, इथं बरं सर्व काळात आहे, तर आता पण आहे. सर्वात आहे तर आपल्यात आहे.
आणि सर्वच आहे तर आपणही आहे. विठ्ठला विठ्ठला सर्व देशात आहे तर पुन्हा डबल समजा आपल्याला काय घरी हे आपला पाठच समजायचं. सर्व देशात आहे तर इथं आहे, सर्व काळात आहे, आता आहे, सर्वात आहे, आपल्यात आहे आणि सर्वच आहे तर आपणही आहे. मी वासुदेव कळो येल विचारिता आहे ठाऊक सभाग्या संता आणि तुझा नाही मागुता गा. मग असं आपणच देव आहे आणि आपणच सर्व व्यापक परमात्मा आहे. असा जो कोणी देव आहे तो माझा आहे. तुका म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापीने जगतीने के न लगे वाहने संसार उद्वेग जडोनी दीपांग दिवराव दुःख निवारिता नारायण न लगे वाहने संसार उद्वेग जडोन दीपांग दिवराव आसो द्यावा धीर सदा समाधान आहे जवळीच नारायण. तुका म्हणे माझा सखा पांडुरंग व्यापीने जगतीने के न लगे वाहने संसार उद्वेग जडोन दीपांग दिवराव. असा अभंगातला सरळ सोपा अर्थ आहे किंवा एक देव सर्वांमध्ये व्याप्त आहे अशी ज्याला अनुभूती आलेली असते त्याला भय आणि चिंता राहत नाही असं महाराजांना उपक्रमात सांगितलेलं आहे. हरीच्या भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायण. आणि म्हणून असं भक्त होण्याचा आपण प्रयत्न करा. ज्यांची पुण्यतिथी आहे ते महात्म्य असे संकोचित नाहीत तर ते असे व्यापक आहे, व्यापक आहे. आणि म्हणून न बोलवताही सर्वजण या कार्यक्रमाला येतात. आता पुण्यापासून लोक येतात ना दर्शनाला. इकडं लोणारच्या पलीकडून लोक दर्शनाला मेहकर आधी करून सगळीकडे लोक येतात. कारण ते केवळ सातवण्यापुरतीच नाहीत हे ध्यानात ठेवा. आणि ते केवळ सातवण्याचे नाहीत तर संपूर्ण जगाचे. आणि असे संपूर्ण जगाचे असणारे बालानंद स्वामी त्यांची आपण पुण्यतिथी साजरी करतो. आपण महान असे भाग्यवान आहे. अशीच त्यांची पुण्यतिथी सेवा आपल्याकडून घडावी अशी भोगचरणी प्रार्थना करून झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, जोग महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि बालानंद स्वामी महाराज यांच्या चरणी सेवा समर्पण करून सेवेला पूर्ण दिला. उस्मान तुलकर तुका म्हणे माझा सखा पांडुरंग तुका म्हणे माझा सखा पांडुरंग तुका म्हणे माझा सखा पांडुरंग तुका म्हणे माझा सखा
This is it.